Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 24 about the Chauketon circle. I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. I have taken a lot of efforts to explain SSC mathematics in very simple language, and I hope you will answer this appeal properly, respond to this appeal properly, and take advantage of all these lectures. So in the previous lecture, we have proved theorem of angle between tangent and secant. Now I hope all of you know very well what is tangent and what is secant. And then theorem of tangent and secant, when you learn, you must have clear-cut understanding of what is tangent and secant. Okay. So what is the statement here? Statement here is if an angle has its vertex on the circle. बघा त्या स्टेटमेंटची जी थिअरम आहे त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, अँगल हॅज इट्स वर्टेक्स ऑन द सेंटर. ओके, इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड अदर इंटरसेक्ट्स द सर्कल. म्हणजे कशी सिच्युएशन असणार बघा, समजा हे तुमचं इथे ती टँजंट आहे, तर अशी ती म्हणजे एक लाईन जी आहे ना त्यातली त्या अँगलची, म्हणजे हा आता समजा अँगल झाला कुठला, समजा हा इथे असा अँगल आहे समजा. ओके, आणि हे त्याचं दुसरी साईड. मग ही साईड कशी आहे, त्या सर्कलला टँजंट आहे. म्हणजे हा जो अँगल झाला ना इथे ए बी आणि सी अशा टाईपची सिच्युएशन आहे. अनेक त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघितले. आता इथे हे सेंटर ऑफ द सर्कल आहे विच इज इन द एक्सटिरियर ऑफ द अँगल. मे बी सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन द एज ऑफ द अँगल और दॅट एज ऑफ दॅट अँगल, और अदर थिंग मे बी सेंटर ऑफ द सर्कल लाईज इनसाइड द अँगल. असे 3 आपण प्रकार त्याच्यामध्ये बघितले. प्रत्येक वेळी काय झालं बघा, हा जो अँगल आहे ना त्याने इंटरसेप्ट केलेला हा अँगल आहे. म्हणजे आता हा आर्क आहे, म्हणजे इथे समजा मी एक्स म्हटलं तर ए एक्स बी हा जो आर्क आहे इट इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. मग आपलं काय म्हणणं आहे बघा, देन द मेजर ऑफ द अँगल, या अँगलचं मेजर कसं असणार, हाफ ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजेच काय होणार बघा, आपल्या म्हणण्याप्रमाणे मेजर ऑफ अँगल ए बी सी. ए बी सी हा तो अँगल आहे की ज्याचा वर्टेक्स त्या सर्कलवर आहे. त्याची एक भुजा जी आहे त्या अँगलची ती त्या सर्कलला टँजंट आहे ॲट द पॉईंट बी, आणि अदर साईड ऑफ दॅट अँगल इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉईंट ए. म्हणजेच काय झालं बघा, ए बी ही लाईन जर मी घेतली तर ती कॉर्ड आहे, बी सी ही लाईन घेतली तर ती टँजंट आहे त्या सर्कलला. तर इथे जो अँगल तयार झाला ए बी सी त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे बघा, ए एक्स बी. आणि म्हणून आपण काय म्हणतो, मेजर अँगल ए बी सी इज 1/2 इंटू मेजर आर्क विच इज दॅट आर्क ए एक्स बी. दिस इज दॅट रिझल्ट. दिस इज व्हॉट दॅट थिअरम टेल्स यू. Now we will proceed. This is already proved by us. Various 3 diagrams we have drawn. You can go to previous lecture and refer that. अतिशय डिटेल्समध्ये मी तो सर्व रिझल्ट तुमच्या समोर डिस्क्राईब केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत की ह्याचा अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट. सो आय विल इरेज दिस पार्ट, होल ऑफ दिस, अँड वी विल राईट अल्टरनेटिव्ह. आय होप यू अंडरस्टूड. या थिअरममध्ये पुन्हा एकदा काय सांगितलेलं आहे बघा, एक अँगल आहे ए बी सी. तो अँगल कसा आहे, तर त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो सर्कलवर आहे. बघा इथे व्हर्टेक्स हा सर्कलवर आहे. त्या अँगलची एक भुजा जी आहे, म्हणजे इथे बी सी ही जर लाईन म्हणून मी विचारात घेतली तर ती टँजंट आहे ॲट पॉईंट बी, आणि दुसरी जी भुजा आहे ती लाईन ए बी मी घेतली तर ती सिकॅन्ट आहे. म्हणून याला अँगल बिटवीन टँजंट आणि सिकॅन्ट असं नाव दिलेलं आहे. त्या थिअरमला नाव तसं का दिलेलं आहे, तर वी आर टॉकिंग और वी आर टेलिंग समथिंग अबाउट द अँगल बिटवीन टँजंट आणि सिकॅन्ट. परंतु हा जो अँगल आहे ना हा स्पेशल अँगल आहे. त्याचा एक एज जी आहे बी सी ही जर लाईन म्हणून घेतली तर ती टँजंट आहे ॲट पॉईंट बी, आणि ए बी ही जी दुसरी भुजा आहे ती त्या सर्कलला छेदते, म्हणजे ती सिकॅन्ट झाली. मग हा जो अँगल तयार झाला ए बी सी त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क हा ए एक्स बी आहे. आणि हा थिअरम तुम्हाला असं सांगतो, मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर आर्क ए एक्स बी. Now what is the, I will erase this, what is the alternative statement of this particular theorem? तर इथे आपण काय करणार बघा की एक सर्कल काढूया आपण. आय विल ड्रॉ वन सर्कल सो दॅट यू कॅन अंडरस्टँड.
what is happening. Okay, so circle we will draw. This is suppose the circle, and see, this is chord. Suppose here it is chord PQ. Okay, I will take this as a chord P to Q, and here suppose I take some angle. Here suppose I take point T, and this is say T, point T. Okay, and we will draw tangent here at point Q like this. Okay, suppose this is QR, line QR. It is tangent to that. This PQ is the secant, आणि इथे आपण एक वर्टेक्स घेऊया त्या सर्कलवर S. असं जर मी घेतलं तर सेंटर इथे आहे, बरोबर ना. आता काय होणार बघा, इन धिस फिगर बघा, लाईन PQ इज सिकॅन्ट, बरोबर ना. दिस इज सिकॅन्ट लाईन. हा, आपण सेगमेंट PQ कधी सिकॅन्ट नाही होणार. सेगमेंट PQ कॅन बी कॉर्ड. सेगमेंट इज अ व्हॉट वी कॅन से लिमिटेड पोर्शन ऑफ द लाईन. लाईन टँजंट ही लाईन असते, सिकॅन्ट ही लाईन असते, कॉर्ड ही सेगमेंट असते. टँजंट सेगमेंट ही सेगमेंट असते, त्याच्या नावातच सेगमेंट आहे. तर इथे आपण काय म्हणतोय बघा, लाईन PQ इज सिकॅन्ट अँड लाईन QR इज द टँजंट. द आर्क PSQ इज इंटरसेप्टेड बाय अँगल PQR. बघा ना, या PQR या अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे, PSQ. कॉर्ड PQ ही जी कॉर्ड आहे डिवाइड्स द सर्कल इन टू पार्ट्स. दीज आर अपोजिट आर्क्स ऑफ इच अदर. बघा, PSQ हा जर इथे मेजर आर्क असेल तर PTQ हा मायनॉर आर्क आहे. नाउ टेक एनी पॉइंट T ऑन द आर्क अपोजिट टू आर्क PSQ. मग ह्या इथल्या आर्कवर PSQ हा आर्क आहे ना, हा त्याच्या अपोजिट हा जो आर्क आहे त्याच्यावर एक कुठलाही पॉइंट घ्या. देन व्हॉट वी से इज अँगल PQR इज 1/2 मेजर आर्क PSQ and it is equal to angle PTQ. This is the what we can say alternative statement of the above theorem. बघा, म्हणजे इथे आपण काय म्हणणार बघा, PQ is secant. PQ is secant. QR is tangent. QR is tangent. Arc PSQ म्हणजे हा आर्क PSQ, ओके, इज इंटरसेप्टेड बाय अँगल PQR. इंटरसेप्टेड बाय अँगल PQR. कॉर्ड PQ divides the circle into two parts. Divides circle into two parts. These are opposite arcs of each other. Correct? These are opposite arcs of each other. बघा, तुम्ही काय ते नीट आधी समजावून घ्या. इथे काय झालं, हा जो अँगल आहे ना PQR, त्याने इंटरसेप्ट कोणता आर्क केला, PSQ. त्याच्या अपोजिट आर्क कोणता आहे, त्या लाईन PQ मुळे दोन भाग झाले ना. या PQ या सेगमेंटमुळे सर्कलचे दोन भाग झाले, ते दोन आर्क्स तयार झाले. एक आर्क PSQ आणि दुसरा PTQ. म्हणजेच आपण काय म्हणणार, PTQ इज अन आर्क अपोजिट टू PSQ. आर यू गेटिंग? मग आता काय होणार बघा, टेक एनी पॉइंट T, टेक एनी पॉइंट T, where you take it on the arc opposite to arc PSQ, on arc which arc opposite to arc PSQ. Okay, then measure angle PQR is equal to 1/2 measure arc PSQ, and it is also equal to measure angle PTQ. Measure angle PTQ.
ऑब्वियस आहे, कारण हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे ना, PTQ हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क तोच आहे PSQ. त्याच्यामुळे काय होईल, या PTQचं मेजर किती असणार, 1/2 मेजर आर्क PSQ, आणि ऑलरेडी ते मेजर अँगल PQR 1/2 मेजर अँगल PSQ आहे बिकॉज ऑफ द टँजंट सिकॅन्ट थिअरम, बरोबर ना. सो दिस टू थिंग्स मॅच. म्हणजे इथे बघा आपण मेजर अँगल PTQ हे जे हा जो अँगल आहे ना PTQ, त्याचं काय झालं बघा, त्याचा व्हर्टेक्स हा सर्कलवर आहे आणि TP आणि TQ या दोन साईड्स आहेत ज्या सर्कलला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करतात. म्हणजे हा कसा अँगल झाला, इन्स्क्राइब्ड इन द सर्कल, आणि त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क हा आहे PSQ. सो इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आपल्याला काय सांगतो की त्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर किती असतं, 1/2 मेजर आर्क विच इज इंटरसेप्टेड बाय दॅट इन्स्क्राइब्ड अँगल. मग तो इथे PSQ आहे. म्हणून या दोनही गोष्टी, हे दोनही अँगल जे आहेत दे आर इक्वल, दे आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. अँगल्स कॉन्ग्रुएंट असणं म्हणजेच काय, देअर मेजर्स आर इक्वल. सो दॅट हॅपन्स हिअर. आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे ना, याच्यामध्ये काय केलं आपण, हा जो अँगल बिटवीन टँजंट आणि सिकॅन्ट थिअरम आहे तो आहेच, इन ॲडिशन आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचा रिझल्ट वापरला आणि ते दोन इक्वेट करून हा आपण अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सिकॅन्ट टँजंट थिअरम आपण लिहिलेला आहे. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टँड, नथिंग डिफिकल्ट इन दिस. You have to have a good knowledge of previous results, then only all such things can be managed. Now next to that, we have to actually study, just we have to note down what is the converse of this theorem, angle between tangent and secant. So that is what we will try now. Converse of theorem of angle between tangent and secant. Converse of थिअरम, THM म्हणजेच थिअरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सिकॅन्ट. ओके. मग इथे काय होणार बघा, कॉन्व्हर्स बाबत मी अनेक वेळा बोललेलो आहे. बेसिक स्टेटमेंट जर माझी P implies Q असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, Q implies P. सो वॉट एव्हर इज ॲस्युम्ड और वॉट एव्हर इज गिव्हन इन द मेन रिझल्ट इज नाव टू बी प्रूव्ड. आणि जे तुम्ही आधीच्या रिझल्टमध्ये प्रूव्ह केलं ते आता तुम्हाला गिव्हन असेल. मग तिथे तुम्ही काय प्रूव्ह केलं होतं की तो जो टँजंट आणि सिकॅन्ट मधला अँगल आहे त्याचं मेजर 1/2 आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट असतं, त्या आर्कच्या मेजरच्या 1/2 असतं. ते आता इथे दिलेलं असेल. मग आता इथे काय म्हणणार, अ लाईन इज ड्रॉन, म्हणजे आपण असं इथे डायग्रॅम काढूया. डायग्रॅम्स विल मेक द आयडियाज क्लिअर, अदरवाइज नॉट. सो वी विल ड्रॉ समथिंग लाईक दिस. दिस इज सपोज सर्कल. ओके. नाव हिअर वी विल ड्रॉ टँजंट. से दिस इज द टँजंट टू द सर्कल. ओके. दिस इज पॉइंट से B आणि हा इथे असा A हा आर्क असू दे. हा इथे समजा आपण इथे काहीतरी C घेऊया, ही D घेऊया इथे, म्हणजे CD ही लाईन आहे ती या सर्कलला टँजंट आहे ॲट द पॉईंट B. ओके. आणि मग आपण काय करणार, लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड ऑफ द पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे ही जी कॉर्ड आहे ना AB, ही कॉर्ड आहे, त्याचं एक एंड B आहे, तिथे आपण टँजंट काढली. इफ द अँगल, हा जो अँगल आहे तो हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या निम्मे असेल. बघा मगाशी ते तुम्ही सिद्ध केलं. आता आपण असं म्हणणार की हा जो इथला अँगल आहे ABC, मेजर अँगल ABC, इफ इट इज 1/2 मेजर आर्क, इथे X घेऊया आपण, AXB. हा X का घेतला जातो तर तुम्ही AB म्हटल्यानंतर हे AB असं यायचं की असं यायचं हे कसं कळणार मला, वेदर आय एम गोइंग टू ट्रेस मायनॉर आर्क और आय एम गोइंग टू ट्रेस मेजर आर्क, नो वन कॅन अंडरस्टँड. That is why we have to take X here, between some point between initial and terminal point of that arc. जर या अँगल ABCचं मेजर आर्क AXB च्या हाफ असेल तर BC इज टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट B. ठीक आहे. सो आपण बघा इथे असं म्हणूया आपण, स्टेटमेंट काय होईल बघा, अ लाईन इज drawn from one end point of the chord. Line is drawn from one end point
of the chord of a circle and if the angle between the chord and the line is half the measure of the arc intercepted by that angle. Chord and line is half the measure of the arc, half of measure of arc intercepted by that angle, then now what we will write after then, the line will be tangent to that circle at point B. Then line is tangent to the circle. Line is tangent to the circle at point of contact, at point B. ते आता B वगैरे काही म्हणायला नको, line is tangent to the circle. कसं आहे बघा, मगाशी तुम्ही काय सिद्ध केलं की या अँगलचं मेजर काय असणार, इथला जो अँगल आहे त्याचं मेजर काय असणार म्हणून सिद्ध केलं. हा जो इंटरसेप्टेड आर्क आहे ना, त्या आर्कच्या मेजरच्या निम्मे. आता त्या आर्कचं मेजर म्हणजे तरी काय असतं, तर इथे जे सेंटर आहे त्याला मी समजा हे जॉईन केलं ए आणि हा बी, म्हणजे ए एक्स बीचा इनिशियल पॉईंट काय आहे त्या आर्कचा ए, एंड पॉईंट काय आहे बी, आणि हा इथे सेंटर ओ. तर हा जो अँगल असेल ना तो त्या आर्कचं मेजर आहे. आणि आर्कचं मेजर काय आहे तर माहितीच पाहिजे ना. व्हेनेवर यू आर टॉकिंग अबाउट मेजर ऑफ आर्क वी शुड ऑलवेज नो व्हॉट इज मेजर ऑफ आर्क. तर इथे उलटं तुम्हाला त्यांनी असं दिलेलं आहे की ABC हा जो अँगल आहे ना त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे AXB, आणि तो सुद्धा अँगल कसा आहे, कुठलाही अँगल नाही आहे तो, ती जी कॉर्ड आहे ना AB त्याच्या एंड पॉईंटला ही लाईन काढलेली आहे आपण बीला. बघा, chord of the circle and if the line is drawn from one end point of the chord of the circle. या AB या कॉर्डचा वन एंड पॉईंट B होता, तिथे आपण लाईन काढली, त्यामुळे अँगल ABC तयार झाला. त्या ABCने AXB हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. तुम्हाला आता असं दिलेलं आहे की मेजर ऑफ अँगल ABC इज 1/2 मेजर आर्क AXB. देन यू आर सेइंग दॅट B ॲट द पॉईंट B दॅट लाईन AC और इथे DC घेतले आपण इज टँजंट टू दॅट सर्कल. सो दॅट इज द अपोजिट ऑफ प्रिव्हियस रिझल्ट. हा मुद्दा त्यातला तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे हा झाला कॉन्व्हर्स. मगाशी आपण केलं की त्या सिकॅन्ड टँजंट थिअरमचा अल्टरनेटिव्ह फॉर्म काय आहे असं आपण बघितलं. नाव वी विल प्रोसीड फर्दर टू सी वन मोर इम्पॉर्टंट रिझल्ट. व्हॉट इज दॅट? दॅट इज कॉल्ड थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. बघा, तो सोपा आहे, आपण तो माझ्यामध्ये पूर्ण करू शकतो. थिअरम ऑफ internal division of chords. Internal division of chords. ठीक आहे. मग आता इथे काय आहे बघा, वी विल ड्रॉ फिगर फर्स्ट. वन सर्कल, दिस इज द सर्कल. Then there are two chords which are intersecting. Say this is one chord. Okay, this is one chord. And this is say another chord. They are intersecting at this point. Suppose this point is E. This is suppose the center of the circle. Then this chord is say PR and QS. This is say PR and QS. Okay, so PR and QS are the two chords. They intersect each other at the point E. Okay, so now suppose two chords of the circle. Okay, suppose two chords of the circle intersect each other in the interior of the circle. बघा, इथे त्या इंटेरियर आत इथे समजा अशी एक कॉर्ड घेतली, इथे अशी एक दुसरी कॉर्ड घेतली, त्या जर पॅरलल असतील तर त्या कधीच इंटरसेक्ट होणार नाहीत, आत पण नाहीत आणि बाहेर पण नाही. पण या इथे आपण असं म्हणतो ते इंटरनली इंटरसेक्ट. समजा ही अशी एखादी कॉर्ड असेल आणि अशी एखादी कॉर्ड असेल, ही अशी डॉटेड आहे,
हे इंटरसेक्ट होणार, पण ते कुठे, सर्कलच्या बाहेर. आपण इंटरनली इंटरसेक्टिंग अशा कॉर्ड्स घेतो आहोत. ओके, intersect each other in the interior of the circle, then the product of the lengths of the two segments of one chord is equal to the product of the lengths of the two segments of the other chord. आता बघूया आपण, आता इथे काय दिलंय बघूया. गिव्हन म्हणजे स्टेटमेंट लिहितो मी आधी. सपोज टू chords of the circle, I will enlarge this. Suppose two chords of the circle, two chords of the circle intersect each other, intersect each other, intersect each other in the interior of the circle, in the interior of the circle. Then the product of products of, then the products of the lengths of the two segments, products of lengths of two segments of one chord, of one chord is equal to product of the lengths of the two segments of the other chord. ओके, दिस इज दॅट थिअरम. म्हणजे इथे काय सांगतायत बघा, की बघूया आपण आता इथे गिव्हन काय लिहिणार मी, गिव्हन काय लिहिणार मी. सर्कल इज सर्कल विथ सेंटर ओ, पहिला पार्टला सर्कल has center O. Okay. Secondly, what? PR and QS, PR and QS are two chords, intersecting at point E, intersecting at point E inside the circle. This is very important. Internally ते intersect होत आहेत inside the circle. हे आम्हाला दिलेलं आहे. ओके, काय प्रूव्ह करायचंय बघा, PE इंटू ER. आता या पॉइंटमुळे PR या कॉर्डचे दोन भाग झाले, PE आणि ER, मग त्यांचा प्रॉडक्ट आणि QE आणि ES हा प्रॉडक्ट सेम असेल. सो टू प्रूव्ह what we have to prove, PE into ER is equal to QE into ES, QE into ES. This is what we have to prove. तर ते कन्स्ट्रक्शन करा. एक तुम्ही इथे PQ जॉईन करा, म्हणजे ही पण एक कॉर्ड झाली. SR हे जॉईन करा, ती एक कॉर्ड झाली. SR हे जॉईन करा हे. सो कन्स्ट्रक्शन जॉईन काय जॉईन करणार आपण, PQ अँड RS हे जॉईन करा. ठीक आहे. नाव प्रूफ वी विल राईट. प्रूफ इज व्हेरी व्हेरी सिंपल. अँगल PQS यू कॅन सी, अँगल PQS and angle PRS they are congruent. Why? बघा, अँगल PQS is congruent to angle SRP. का बघा,
हा जो अँगल आहे ना पी क्यू एस, त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे? पी एस हा. आणि हा जो अँगल आहे ना, आता दुसरा तुम्ही कुठला घेतलाय? एस आर पी. बघा एस आर पी याने इंटरसेप्ट केलेला आर्क तो आहे, तोच आहे ना. ओके, अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क, दे आर कॉन्ग्रुएंट. आर यू गेटिंग दिस? हे दोन्ही अँगल्स बघा. सो हियर आय कॅन राईट द रिझन. अँगल्स inscribed in the same arc, are congruent. Same arc are congruent. बघा कुठला अँगल घेतलाय? पी क्यू एस. बघा पी क्यू एस हा अँगल कुठल्या आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड झालेला आहे? तर पी क्यू आर एस या आर्कमध्ये. तसंच एस आर पी. बघा एस आर पी म्हणजे कुठला अँगल आहे? हा एस आर आणि पी तो कशाच्या आत इन्स्क्राइब्ड आहे? पी क्यू आर एस. म्हणजे दोन्ही जे अँगल्स आहेत, हा पी क्यू एस आणि हा एस आर पी, बोथ आर इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क पी क्यू आर एस, अँड दॅट इज वाय दे आर कॉन्ग्रुएंट. बरोबर ना? दॅट इज वाय दे आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. अँगल पी क्यू ई. बघा अँगल पी क्यू ई is congruent to angle SRE. Congruent to angle SRE. म्हणजे बघा आता PQE कुठे आहे अँगल? हा बघा PQE आणि कुठला? SRE. SRE हे Y कॉन्ग्रुएंट, दे आर अपोजिट. PER PQE हा जो अँगल आहे ना, बघा PQE हा अँगल आणि कुठला म्हणतोय आपण? SRE. SRE. Why are they congruent? PER. बघा they are congruent because P dash E dash R. ओके, and इथे डॅश पाहिजे मध्ये, and Q dash E dash S. So this is a result 1. So now if you consider triangle PQE, triangle PQE and triangle SRE, काय झालं बघा त्याच्यामध्ये? अँगल PQE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल SRE. आपण ऑलरेडी हे प्रूव्ह केलेलं आहे. आणि दुसरं काय प्रूव्ह केलं आहे आपण? अँगल PEQ. हे बघा इथे प्रूव्ह केलं आहे आपण. अँगल PEQ is this. Angle PEQ is congruent to angle RES किंवा SER. अँगल SER त्या आपण ऑर्डर प्रमाणे जाऊया. अपोजिट अँगल्स. त्यामुळे काय झालं? अँगल टेस्ट प्रमाणे हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. सो ट्रायंगल कुठला ट्रायंगल? PQE इज सिमिलर टू ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेणार आपण? SRE. ओके, बाय अँगल टेस्ट. बाय अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. These two triangles are similar. So okay, I will erase this part. Already this has been written by us, so better we will write or erase this. Okay. मग आता त्याच्यामुळे काय होईल बघा, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. सो व्हॉट विल हॅपन बिकॉज ऑफ दॅट? काय असतं, दोन ट्रायंगल ज्यावेळी सिमिलर असतात त्यावेळी परिस्थिती काय असते? त्यांच्या ज्या भुजा असतात ते अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि साइड्स आर इन प्रपोर्शन. करेक्ट. सो सिमिलॅरिटी टेस्टवरून मला आता असं लिहिता येईल PE अपॉन SE. बघा इथला PE आणि हा SE. सो वी कॅन राईट PE अपॉन SE. ओके, अँड दिस इज सेम ॲज, नाव दिस इज QE अपॉन RE. QE डिवायडेड बाय RE. Why? Corresponding sides of similar angles, corresponding sides of
similar triangles are in proportion, and when they are in proportion, you know, ratio of PE, बघा, ratio of PE and SE will be same as ratio of QE and RE, आणि मग क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही केलं की PE into RE, that will be same as, बघा, PE into RE will be same as SE into QE, म्हणजेच PE आणि RE यांचा गुणाकार, म्हणजे या कॉर्डचे E मुळे जे दोन भाग झाले त्या दोन भागांच्या लेंथचा प्रॉडक्ट, तसंच QSA चे जे दोन भाग झाले या E मुळे त्यांच्या लेंथचा प्रॉडक्ट, म्हणजेच QE आणि ES तो आयडेंटिकल असतो, दॅट इज इक्वल. दिस इज व्हॉट इज प्रूव्ड इन दिस रिझल्ट, आणि दिस इज व्हेरी फेमस. मेनी प्रॉब्लेम्स यू विल सॉल्व by using this result properly. So this is called theorem of internal division of chords. I hope you understand. We will stop here in this lecture. In the next lecture we will continue, and then some problems we can solve by using this all these theorems that we have discussed till this lecture in this chapter circle. Okay, so thank you. We will continue in the next lecture. Bye.